सई मॅडम, उशीर होतोय. हाय बेब्स. बेब्स. हो, आजपासून तुझं क्यूट वालं पेट नेम बेब्स. मला नाही आवडलं. अगं सवय करून घ्यावी लागणार आहे बेब्स. तुझ्यामुळे सगळ्याच गोष्टी इतक्या लवकर लवकर होत आहेत आणि त्यामुळे तुलाही वेगवेगळ्या गोष्टींची सवय तर लवकरात लवकर लावून घ्यावं लागणार. त्यामुळे आजपासून तू माझी बेब्स. ओके बेब्स, नाउ आर यू. अगं उद्या एंगेजमेंट आहे आपली, त्यामुळे शॉपिंग आजच करावं लागणार. चल पटकन, चल चल चल. काय करतोय सुयश? सवय सवय लावतोय तुला. सई, तू म्हणालीस 2 दिवसात एंगेजमेंट करूया. मी रेडी झालो. मग तू म्हणालीस लवकरात लवकर लग्न करूयात. त्याला मी लगेच रेडी झालो. तर मग आता आपल्यातलं हे डिस्टन्स पण कमी व्हायला पाहिजे ना. तेच मी करतोय. तर त्याला तू पण रेडी व्हायला पाहिजे ना. मी रेडी नाही ना. तू का आलीस इथे? का म्हणजे? शॉपिंग साठी. एंगेजमेंट आमची आहे. पण मला ती हवी आहे. हा, तिची मदतच होईल. आणि तसंही सगळेच जण आपल्या लग्नासाठी किंवा एंगेजमेंटसाठी मित्रमैत्रिणींनाच बरोबर घेऊन जातात शॉपिंगला. अच्छा, मग तुम्हा मैत्रिणींच्या शॉपिंगला तुमचा तो मित्र आदित्य कश्यप पण येणार असेल, हो ना? आदित्य येणार नाही आणि तसंही त्याला ऑफिस असेल. बेसिकली माझ्या एंगेजमेंटशी त्याचा काय संबंध? एक्झॅक्टली, हाच पॉइंट आहे माझा. तिचा पण काय संबंध? सुयश प्लीज चल ना, लवकर उशीर होतोय. चल. हे आधी ऐक ना. लग्नासाठी हॉल बघायला चाललायस ना? शक्यतो रविवार बघ. नाही काय, दादाला तुझ्या आणि मेघनाच्या लग्नाचा मुहूर्त नाही मिळाला तर रविवार बरा ना, म्हणजे सगळ्यांना सोयीचं पडतं. अरे तो टेलर कडे चाललाय माप द्यायला. हो ना आधी. काय उद्याच जर मेघनाशी लग्न करायचं ठरलं तर चांगले कपडे नको. मला काय वाटतं ते भाई, आपण पण त्याच्या बरोबर जाऊया. आता आपल्या लाडक्या भाच्याचं लग्न आणि आपण चड्डी बनियन मध्ये. आधी नाही बरोबर. हे तो घोडा वाजंत्रीवाले सुद्धा तुम्ही आजच मॅनेज करून ठेवा, कारण आता मला वेळ घालवायचा नाही. नाही, वेळेचं तू बोलूच नकोस. आजचा वेळ तू कधीच घालवून बसलाय. आता कुठला मार्ग निवडणार आहेस ते एकदा ठरव, एवढीच आमची अपेक्षा आहे. ना आदित्य, तू त्या दादाचं वचन पाळलंस आणि आता त्याच्यासारखाच वागायला लागलाय. पण ह्या घरात आम्हाला दुसरी सिंधू वहिनी नकोय. त्यामुळे कृपा कर, हात जोडतो, त्या वाटेने जाऊ नकोस. मामा, आता ज्या वाटेने मी जातोय त्या वाटेला फक्त माझं ऑफिस आहे आणि उशीर होतोय रे. जा सायकल वरूनच दापोलीला जा आणि त्या मेघनाची लग्न करून तिला डबल सीट घेऊनच ये घरी. तो भाई, तो दादा आतमध्ये. अरे असून दे रे. तुला सांगतो, दादाचं जे झालं ना तेच ह्या मुलाचं होणार आहे. ती मेघना आपल्या घरी आली ना तर आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. बघितलंस ना कसं गोड गोड बोलून सगळ्यांना घोळात घेते. तिच्याकडे बघून तुला सिंधू वहिनीची आठवण येत नाही? येते रे. आता काय उपयोग आहे, अवघड आहे सगळं. अरे बंधू, तू तरी असं बोलू नकोस. अरे आपण दोघांनी मिळून किती जणांच्या टोप्या फिरवल्यात. आपल्याला ही कहाणी फिरवता नाही येणार. अरे फिरवता येईल रे, पण ती सई मागे फिरली पाहिजे ना. ती तिच्या लग्नाच्या तयारीला लागली. ब्युटिफुल बेब्स. मला दोन्ही ड्रेसेस आवडले. आपण दोन्ही घेऊ, एक एंगेजमेंटच्या वेळी आणि एक एंगेजमेंट झाल्यानंतर, नाही ना? हो,
दोन्ही खूप मस्त आहेत. सी बेब्स, तुला कुठला आवडला? दोन्ही नाही. नाही ना? हा ते हे बघ. अगं नाही ना, पटवर्धनांच्या होणाऱ्या सुनेला काहीच आवडत नाहीये. पण हा बेस्टेस्ट कलेक्शन मधला आहे. मग बेस्टेस्ट टेस्टेस्ट शोध ना, रॉयल वेडिंग फील वाला काहीतरी. तो दाखवा की हा छान आहे. पण हा थोडासा कॉस्टली आहे पण रिच आहे. रिचच आहोत आम्ही, पण पैसा इम्पॉर्टंट नाहीये, सही इम्पॉर्टंट आहे. सईला एखादी गोष्ट आवडली ना तर मी माझी अख्खी प्रॉपर्टी विकू शकतो. सई सांग, तुला यातला कुठला ड्रेस घ्यायचा आहे? सई अगं बोल ना काहीतरी. ठीक आहे. बेब्स, आपण 23 ड्रेसेस पाहून झालेत. तुला काहीच आवडत नाहीये? काय काही नाही ना? काय उपयोग आहे तुझा इथे येऊन? तू दाखवलेलं तिला काही आवडत नाहीये ना? मी सजेस्ट केलेलं. आता जगात असं कोणी उरलंय का ज्याला हिची चॉईस कळते? आदित्य, नाही नाही नाही, म्हणजे आदित्यांना जनरली माहित असतं सईला काय आवडतं काय नाही. अच्छा ओके, मग बोलवा आदित्य कश्यपला. कशाला? आदित्यचा काय संबंध? मला काही आवडत नसतं तरी तुला आवडतंय ना, मग तू सिलेक्ट कर. तुला आवडलेला ड्रेस घालेन मी, पण आदित्य इथे नको. थांब सई, थांब सई. आता काय झालं? काय चाललंय काय ग तुझं? कशाबद्दल बोलतीयस तू? आदित्यबद्दल. तू बाहेर जा, मला चेंज कर. नाही नाही का ग, आता आदित्यचं साधं नाव ऐकून सुद्धा मला बाहेर काढतीयस. उद्या तो एंगेजमेंट मध्ये आला तर काय करणार आहेस सई? मला खात्री आहे तो नाही येणार. आणि तरीही जर तो येणार असेल ना तर तू त्याला सांग नको येऊस म्हणून. मी का सांगू? मला जमलं असतं ना तर मीच सांगितलं असतं त्याला, नाही ना? पण मला त्याचा आवाज नाही ऐकायचा आहे. मला त्याला भेटायचं नाहीये, त्याला बघायचं नाहीये. नाही, मला नाही ऐकायचा आहे त्याचा आवाज. एवढा त्रास होतोय तुला? प्रश्न फक्त माझ्या एकटीचा नाहीये, नाही ना? कारण उद्या जर आदित्य एंगेजमेंटला आला ना तर मला जितका त्रास होईल त्याही पेक्षा जास्त त्रास त्याला होईल, मला आणि सुयशला एकत्र बघून. आणि तरी तो आला तर मीच ती एंगेजमेंट नाही करू शकणार, कारण आदित्यला झालेला त्रास मला बघवणार नाही. पण आदित्यला त्रास होईल कशावरून? कारण मला माहितीये आदित्यचं माझ्यावर प्रेम आहे. तो कितीही नाही म्हणत असला ना तरी माझं लग्न इतर कुणाशीही झालेलं आदित्यला पावणार नाही. मला डाऊट होताच पण आज कन्फर्म झाला. सईला आतून बाहेरून ओळखणारा, मित्राचं लेबल लावून फिरणारा हा आदित्य सईच्या प्रेमात आहे. आदित्य कश्यप. आता हा सुयश पटवर्धन तुला असं नाही सोडणार. तुझ्या डोळ्यांसमोर तुझ्या सईच्या बोटात मी अंगठी घालणार आणि तिला माझी करणार कायमची. सईवर मरतोस ना तू बेटे? आता तुला आणि तुझ्या प्रेमाला छळ करून करून मारणार. ब्युटिफुल.
हा बोल मेघना, काय झालं? हो 7 वाजून गेले. नाही म्हणजे आपल्या लग्नाचा मुहूर्त सापडेल, पण तुमच्या ऑफिस मधून निघण्याचा मुहूर्त टळून चाललाय. नाही मी निघालोय ऑफिस वरून, म्हणजे सायकलवरच आहे. सायकलवर? अहो तुम्ही जपून चालवता ना सायकल? मुंबईच्या रस्त्यावर लोक कोणाचाही विचार न करता कशाही गाड्या चालवतात. तुम्ही काळजी घ्या बरं का. हो हो घेतोय. हो मी काय म्हणते, लग्नानंतर मला नोकरी लागली की आपण जरा पैसे जमवून तुमच्यासाठी मोटरसायकलच घेऊन टाकू. म्हणजे तुमची दमछाकही कमी होईल आणि आपल्याला एकत्र फिरताही येईल. हळूहळू गाडीच घेऊन टाकू, म्हणजे आपल्यासोबत मामांना पण फिरता येईल. मी नाही सोडणार सायकल. मुळातच या खूपच पुढच्या गोष्टी होतात असं नाही वाटत आहे. मग पुढचं कुठे आलंच की जवळ. आजच तर तुम्ही व्हिडिओ कॉल करून लवकरचा मुहूर्त शोधायला सांगितलात ना. अरे होच की, बरोबर आहे. मला हे तुमचं असं अधीर होणं खूप आवडलंय. मलाही कधी एकदा तुमच्याकडे येते असं झालं. लग्नाआधी फार भेटीगाठी नाही झाल्या आहेत आपल्या, पण लग्न एकदा लवकर झालं ना की आपल्याला फार वेळ घालवता येईल एकत्र. फक्त आपणच नाही, तुम्ही, मी, तुमची ती मैत्रीण सई. आणि तिचा नवरा, सगळे मिळून हॉटेलात जाऊ एक दिवस. तिचं झालं नाहीये लग्न अजून, पण होईल ना कधी ना कधी. आणि ते व्हायच्या आत आपलं लग्न व्हायला हवंय ना तुम्हाला. तुला कसं समजलं? 7 जन्माच्या गाठी जुळायच्या आधी मनाच्या गाठी जुळत असतात, जशा माझ्या तुमच्याशी जुळल्या. मुहूर्त असो वा नसो, आपण लवकरात लवकर लग्न करू. तुम्हाला एकटं पडू न देणं हे कर्तव्य आहे माझं आता. पण तुम्हीही तसंच करा बरं का. माझ्याशिवाय दुसरा कोणाचाही विचार तुम्ही करायचा नाही. एवढं तर तुम्ही करालच ना माझ्यासाठी. हो बस एवढंच हवंय मला. चला आता पटापट घरी पोचा. हो हे काय, पोचलोस. बाय बाय. लव्ह यू. मी तिथे आले ना की तुम्ही मामांच्या गारड्यात फसण्याआधीच तुम्हाला दारातच गाठेन. अगदी फाटकापाशीच उभी राहीन तुमची वाट बघत. मर्द मराठी मिडल क्लास बॉय, तू बाकी कोणाच्या वाटेत आडवा गेला असता ना तर एक वेळ चाललं असत. पण बेटे, तू माझ्या वाटेत आडवा आलास. आता याचा त्रास तुला लाईफ टाईम होत राहणार. हो मिडल क्लास, तर काय फालतू पण आहे हा? मी तुला मेसेज केला, इन्व्हाइट केलं, तू त्याला रिप्लायच नाही केलास. कुठला मेसेज? माझ्या आणि तुझ्या लाडक्या सईच्या एंगेजमेंटचा. नाही मिळालं? नाही होतं असं, पण नो प्रॉब्लेम. मी स्वतः आला ना तुला इन्व्हाइट करायला. उद्या माझी आणि सईची एंगेजमेंट आहे. मिडल क्लास भाषेत साखरपुडा. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट मित्रा, थँक्स अ लॉट. उद्या नक्की यायचा. मी आता येतो, मला उशीर होत आहे. चल 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 चल. एक मिनिट, तू इथं कुठे येतोस? तू जिथे चाललं तिथेच चाललोय. सुयश, मी घरी चाललोय. हो मी पण घरीच चाललोय. सुयश, मी माझ्या घरी चाललोय. अरे मग हे घर आणि ही माणसं सुद्धा माझीच आहेत ना. अरे दादा मामाचा जीव वाचवलाय मी, विसरलास का? आणि त्या दिवसापासून त्यांनी मला आणि मी त्यांना आपलं मानलंय रे. आणि दादा मामाने किती काय काय केलंय माझं आणि सईचं लग्न जुळावं म्हणून. त्यांना ही खुशखबर सांगितलीच पाहिजे. मी देईन ना खुशखबर, मी सांगेन त्यांना. तू नको त्रास करून घेऊस. कसं आहे, सुयश पटवर्धन त्रास घेत नसतो, त्रास देत असतो. आणि आज मला त्यांना ही गुड न्यूज सांगितली पाहिजे. चल सुयश, चल 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 चल. सुयश, अरे भाई मामा. अरे काय किती खराब झालाय. आजच्या काजू बदाम पिस्ते खायला लागा, उद्या फोटो मध्ये छान दिसायला पाहिजे. दादा मामा कुठे आहे? दादा मामा. ए सुयश, दादा मामा, दादा मामा, दादा मामा. अरे दादा मामा टाकून तू देव बाप्पा.
हो सॉरी सॉरी, कॅरी ऑन, मी बसतो. काय रे, काय एवढ्या उत्साहात? बलविंदर सिंग सोधी भेटला वाटतं. एक मिनिट. बलविंदर सिंग सोधीला तुम्ही कसं काय ओळखता? आम्ही सगळ्यांनाच ओळखतो, फक्त तुला ओळखण्यात चूक केली. नाही, पण बलविंदर सिंग. हे सोड रे, तू कशी काय वाट चुकला? काही विशेष? विशेषच आहे. गुड न्यूज द्यायला आलोय आणि तुम्हाला इन्व्हाइट करायला आलोय. माझं आणि सईचं लग्न ठरलंय. आणि उद्याच एंगेजमेंट आहे. एंगेजमेंट. कशी वाटली गुड न्यूज? म्हणजे आनंद नाही झाला का तुम्हाला? अरे तू तर मला आनंदाचा धक्काच दिला. पण धक्का मामा आदित्यने सांगितलं नाही तुम्हाला? त्याला तर मी सकाळीच इन्व्हिटेशन पाठवलंय मामा. मला मिळालं नाही रे. अच्छा, नाही का? पण मग सईने तरी सांगायला पाहिजे होतं ना. असं कसं काय केलं बरं तिने? पण मामा तुम्हाला? नाही, आम्हाला काही कल्पना नाही. तुम्हाला पण नाही सांगितलं? नाही, दिस इज नॉट डन. सईने असं नव्हतं करायला पाहिजे. एरवी मम्मा मेकअप सुद्धा नको नको म्हणणारी ही माझी लेक मेहंदी स्वतःहून काढून घेते बघ. आणि चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो तर बघ. ही सगळी ना सुयशची जादू आहे. अगं शर्मी, बिराजदारांची नेमप्लेट रोशन केली तुझ्या डॉटरनं. आणि आता पटवर्धनांची करणार आहे. काय सई? ए चंदू, ते फुलवाल्याशी बोलणं झालं काय? आपल्याला सगळीकडे फुलं पाहिजे ना. अख्खी दुनिया भरून टाकायच्या फुलांनी. म्हणजे इथे पाय ठेवला फुलं, तिकडे हात टेकले फुलं, सगळीकडे फुलं पाहिजेत. कळलं काय? हो साहेब, अगोदरच बोलणं झालंय त्याच्याशी. आणि व्हिडिओ शूटरवाल्याचं काय? हा, तो आपला आहे ना का तो? मला तर वाडी काडीतला व्हिडिओ शूटर नको आहे, हॅलोजनवाला. मला वेडिंग व्हिडिओ शूटर हवाय. तो स्लो मोशन वगैरे मध्ये शूट करतो ना तो. अहो, सगळं व्यवस्थित होईल, मी आहे ना. तुम्ही का टेन्शन घेताय? म्हणूनच मी टेन्शन घेतोय. माझ्या एकुलत्या एक बेटूची एकुलती एक एंगेजमेंट आहे. कळलं? काय चाललंय तुझं? तू सारा गप्प बस ना. असं काय करतोय? लोक बघतायत रे. मग बघू देत. ते मुलीचे बाप झाले ना की त्यांना कळेल कशी हवा टाईट होते ते. अरे काय बोलतोयस तू? उद्या आनंदाचा दिवस आहे ना आपल्यासाठी. माझा मूड नाही खराब करून घ्यायचा. हे बघ, मला फक्त माझ्या बेटूची खुशी हवी आहे, बस. आपल्या आनंदात तिचा आनंद. ती खरंच खूप खुश आहे. तर हे सगळं चुकीचं होतंय ग, असं वाटत नाहीये का तुला? नाही, मला नाही वाटत असं काही. आणि जरी सगळं चुकीचं होत असलं तरीही याची सुरुवात मी नाही केली, आदित्यने केली. मी फक्त शेवट करते. ओके, गुड. आणि हे सगळं करून सुयश बरोबर खुश आहेस का तू? हो, आहे मी खुश. मग दिसत का नाहीये ग तसं चेहऱ्यावर? काय बोलतेस अगं तू? नाही ना, तू ऐकलंस ना मगाशी सुजन आंटी आणि मम्मा काय बोलत होत्या ते? ती सुजन आंटी आहे ना, ती तुझ्या मम्माची फ्रेंड आहे आणि मी तुझी फ्रेंड आहे. मी तुला चांगलंच ओळखते सई. हे असं मेकअप करून फिलिंग्स लपत नाहीत. सुयश नाही आहे ना इथे आता, म्हणून थोडंसं सॅड वाटतंय. मिस करते मी त्याला, आठवण येते त्याची. हो, ओके ओके ओके. नाही, तुझी आणि सुयशची लव्ह स्टोरी माझ्यासाठी जरा नवीन आहे ना, म्हणून थोडासा गोंधळ झाला माझा. ठीक आहे, पण फाईन. सुयशची आठवण येते तुला. मस्त. उचल. काय? उचल, सुयशचा व्हिडिओ कॉल येतोय. उचल. नाही अगं. अगं, आत्ताच
खूपच आठवण येत होती ना तुला त्याची. मग आता व्हिडिओ कॉल येतोय, उचल की. तो मेहंदी लावली आहे ना हाताला, कसा घेऊ फोन? इतकंच ना. बेब्स, ओळख बरं मी आता कुठे आहे ते? मला नाही माहिती. असं काय करतेस? मग गेस तर कर. सुयश तूच सांग ना, मला नाही ओळखता येत. तू विसरली असशील पण मी नाही विसरलो.